हॅलो, जय श्री कृष्ण आणि सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. तर आज बघा इडली आणि सांबारचा बेत आहे मस्तपैकी आणि घरचंच आहे सगळं, रेडीमेड काही नाही आहे. सो घरच्या ज्या गोष्टी असतात आणि घरच्या गोष्टींपासून आपण जेव्हा एवढं फ्रेश बनवतो ना, तर त्याची चव आणि टेस्ट खूप वेगळी आणि खूप छान असते. आणि मी मस्त असा आज इडली बनवलेली आहे आणि ती खूप छान सॉफ्ट मस्त जाळीदार झालेली आहे आणि असं गरमागरम खायला खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता. आणि मस्त असा पाऊस आणि गरम गरम इडली सांबर, तर त्याची चव आणि ती खाण्याची मजा खूप वेगळीच आहे. आणि मी इडली जी आहे ती म्हणजे खूप अशी फ्रेशच बनवते. मी जास्त ठेवत नाही जास्त दिवसाचं, किंवा रेडीमेड कधीच आणत नाही, मी घरीच बनवते. मी समप्रमाणात व्यवस्थित त्याचं जर प्रमाण घेतलं तर घरामध्ये खूप छान अशा इडली आणि डोसे आपण बनवू शकतो. आणि बघू शकता तुम्ही किती छान असे जाळीदार इडली बनलेली आहे. आणि सांबार पण मी घरीच बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं काही ॲड केलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा, बटाटे, टोमॅटो, तुरीची डाळ, मुगाची डाळ असं मिक्स बनवलेलं आहे. त्याच्यामुळे खूपच छान असं सांबार पण बनलेलं आहे. आणि मेन म्हणजे मला हे सांगायचं आहे की सांबार बनवताना ना, त्याच्यामध्ये बटर जरूर ॲड करा. थोडं 1 चमचाभर जरी बटर ॲड केलं ना, तर त्याची चव खूप वेगळी आणि खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करा. आणि कसं वाटलं तुम्हाला इडली आणि सांबार हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कसे बनवता? तुम्हाला रेडीमेड आवडतं का घरचं पीठ आवडतं तेही नक्की सांगा. मी तर नेहमी घरचं पीठ बनवते, भिजू घालते तांदूळ आणि उडीद डाळ आणि घरीच पीठ मी करते. आणि मी कधी आणत नाही, रेडीमेड तर आणत नाही. सो मला तर घरचंच आवडतं. तुम्हाला कसं आवडतं ते नक्की सांगा. बाय आणि गुड डे.